मुंबईमध्ये महायुतीमध्ये शिवसेना 125 जागा लढण्यावर आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे। कोर कमिटीच्या बैठकीमध्ये 125 जागांवर चर्चा झाली आहे। TV9 मराठीला सूत्रांची माहिती आहे। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। गिरीश, नक्कीच आपण पाहतोय की आता ॲक्शन मोडमध्ये आलेली आहे शिवसेना आणि शिवसेनेनं म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं कोर कमिटीची बैठक घेतली। या कोर कमिटीच्या बैठकमध्ये शिवसेना 125 जागा जिंकू शकते असा जो एक कल आहे तो सुद्धा आपल्याकडे पाहायला मिळतोय आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आता 125 जागांची जी मागणी आहे ती भाजपकडे केली जाणार आहे असं सुद्धा बोललं जात आहे। एकंदरीत 2 दिवसामध्ये या जागा वाटपाच्या सूत्रासंदर्भामध्ये तिन्ही प्रमुख नेते जे ते एकत्र बसणार असल्याची सुद्धा माहिती समोर येते आणि यामध्ये नेमक्या शिवसेनेच्या वाट्याला किती जागा मिळणार आहेत हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। दिल्ली NCR मध्ये हवा अत्यंत खराब झाली आहे। दिल्लीतील हवेचा AQI हा 450च्या पुढे गेलाय। खराब हवामानामुळे ग्रॅप 4 लागू करण्यात आलेला आहे। दिल्ली शहरातील सर्व बांधकामं थांबवण्यात येणार आहेत। आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। राजधानी नवी दिल्लीकरांना श्वास घेणं देखील सध्या मुश्किल झालेलं आहे। मी सध्या इंडिया गेट परिसरामध्ये आहे। हा कर्तव्य पथ आहे। दृश्यांच्या माध्यमातून दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय। हे समोर दिसणारं राष्ट्रपती भवन आहे, पण हवा इतकी खराब आहे की दृश्यांच्या माध्यमातून मी सध्या राष्ट्रपती भवन साऊथ ब्लॉक किंवा नॉर्थ ब्लॉक दाखवू शकत नाहीये। इतक्या वाईट पद्धतीमध्ये हवा राजधानी नवी दिल्लीमध्ये आहे आणि म्हणूनच देशाच्या राजधानीमध्ये सध्या ग्रॅप 4 लावला गेलेला आहे। ग्रॅप 4 म्हणजे काय, तर या ग्रॅप 4च्या अंतर्गत अनेक निर्णय देशाच्या राजधानीमध्ये दिल्ली सरकारच्या वतीने घेण्यात आलेले आहेत आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे शाळा बंद करण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे। 10वी आणि 12वीचे वर्ग सोडता बाकी सगळ्या शाळा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत। दिल्लीकरांचा श्वास गुदमरतोय असं म्हणणं एक प्रकारे सोयीचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली।